काय पूर्ण बाबांचं पूर्ण नाव काय होतं तुझं? रायबन सकाराम पारखे, रायबन सकाराम पारखे. म्हणजे मूळ गाव त्यांचं वाडी खुर्द तालुका भोकरदन जिल्हा जालना. जालना. आता वडील काय करायचे म्हणजे व्यवसाय वगैरे असं काही कोणाचे? बाबांचे? ते पोस्टामध्ये होते, पोस्टमन होते हैदराबाद राज्यामध्ये. पोस्टमन होते. हा. आता काही पोस्टमन होण्यासाठी काही शिक्षण वगैरे नाही, घेतलं? काही नव्हतं. काही नाही. त्यावेळेस काही शिक्षण नव्हतं. ते पोस्ट म्हणजे ते टपाल वाहने आणणे ते पूर्वी महार एसकरांकडे होतं. येसकरांकडे. म्हणजे येसकर कीच समजा हा ते व्यवसाय. महार एसकर की म्हणजे टपाल त्यांच्याकडे होतं. अच्छा. बरं त्या गावामध्ये आपली संख्या किती आहे? आईचं विचार, आई बी नोकरीला होती. हो का? हा, दवाखान्यामध्ये म्हणजे त्यांची मिसेस झाडझूड करायला होती त्यावेळेस. क्लास 4 सर्वांमध्ये झाडझूड निजाम राजवट. निजाम राजवटीमध्ये. त्यांचं काय नाव होतं पूर्ण? ते लक्ष्मीबाई. त्या कोणाची लेखबाळ होत्या? ते पगार फॅमिलीतल्या म्हणजे भोकरदनचे समजा. आलापूर. आलापूरचे. तर गावामध्ये काही शेती वगैरे असं होतं का कोणाची? बाबांना? हा, होती. ही जमीन म्हणजे खरेदी केलेली होती का इनामी म्हणून? वडिलोपार्जित. काय म्हणजे प्रमाण काय होती शेतीचं? शेतीचं प्रमाण त्या काळामध्ये जवळपास 40-42 एकर जमीन होती. अच्छा, म्हणजे चांगली जमीन होती. 3 भावामध्ये होती. 3 भावामध्ये. 3 भावामध्ये. आणि आपली संख्या काय होती तर कोणाची? आपले समजा अंदाज एक घरं किती असतील? 2च घरं. फक्त 2च घरं? 2च घरं होती पूर्वी. 2 वाडे. 2 वाडे. पूर्ण पारखेचीच समजा. पूर्ण पारखे. आणि गावांमध्ये कोण प्रमुख होते समजा? गावामध्ये कडोबा पाटील नावाचा होता. आणि त्यांची संख्या आपल्यापेक्षा डबल टिबल असेल? त्यांची आपलं एकच घर. हां. आणि त्यांची 5-25 घरं त्यांची. 5-25 घरं. अच्छा. मग बाबांनी काही शिक्षण घेतलं होतं का रायबन बाबांनी? एकच दिवस शाळेत. एकच दिवस शाळेत घेतले. नंतर काही शाळेत जाण्याचं नाही, काही? त्यांना काय झालं, शाळेमध्ये गेले ते. हां. तर त्या काळामध्ये एक देशपांडे नावाचे ब्राह्मण होते शिक्षक. तर ते शाळावर गडीवर भरायची ती खाजगी शाळा होती. तर ते जरा चंचल होता, खोड्याकाराचा लहानपणा. याला त्या पोरानं काहीतरी छेडछाड केली. त्यात मारामारा झाल्या. त्यानं मारलं त्या पोराला. मारल्यानंतर मग ते शिक्षकाने याला मारलं. मग तो रडत घरी आला आणि आईला सांगितलं की मला शिक्षकानं मारलं. मग आई तिथे गेली, त्या गावची लेखबाळ असल्यामुळं शाळेत गेली. आणि ते शिक्षकाला म्हणे, बाबा माझा वाणिज्यचा एकमेव मुलगा आहे आणि मला काही शाळेत यायची गरज नाही पटलं. मग माझा मुलगा खाईल डली डुली आणि फिरल घरोघरी. अशा पद्धतीने बोलून त्यांनी सोडून दिलं. बोलून त्यांनी एकच दिवस शाळेत गेली. एकच दिवस शाळेत. आणि मग नंतर त्यांनी फक्त शेती याच्याकडे लक्ष दिलं? शेती आणि शेतीकडे लक्ष दिलं. शेतीकडे. म्हणजे उत्पन्नाचं साधन शेतीच समजा. उत्पन्नाचे साधन शेती. बरं, मग ह्या चळवळीची ओळख कशी झाली त्यांना? चळवळीची कशी ओळख झाली बाबासाहेबांच्या? चळवळीची ओळख अशी झाली की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा संबंध त्यांचा असा आला की ते पहिल्यापासून तालुक्यामध्ये काम करायचे. लोकांची, नातेवाईकाची, याची त्याची कामं करायची. म्हणजे निजाम सरकारकडे. म्हणजे वडील हे पोस्टामध्ये असल्या कारणाने त्यांना माहिती होतं. आणि आई वडील भोकरदनचे असल्यामुळं तिथे जे त्यांचं वर्चस्व होतं गावामध्ये, सगळ्या समाजावर त्यांचं वजन मिळून आई वडिलांचं, त्याच्या सासऱ्यांचं वजन होतं. आणि त्यांची सासरे त्या काळामध्ये एका मराठ्याकडं, म्हणजे आईचा भाऊ एका मराठ्याकडे राहतो, नॉनबिरड होता. त्या काळात तो मच्छर काही खात नव्हता. नॉनव्हेज करत होता. तो नॉनव्हेज खात नव्हता. तुझं वजन होतं. आणि तालुक्यात बी सुद्धा याचे नातेवाईक होते, जमिनी होते सगळ्या लोकांना. आणि हा मोठा असल्यामुळं याच्याशी लोक कॉन्टॅक्टमध्ये होते. मग कधी कधी काय व्हायचं की लोकांवर अन्याय अत्याचार व्हायचे. मग हा तहसीलमध्ये इकडून तिकडून जायचा, भेटायचा होता. भेटता बडा पुढं झालं. मग बाबासाहेबांची मुवमेंट सुरू झाली शेड्यूल कास्ट फेडरेशनची. शेड्यूल कास्ट तळांचे चित्तामन साळवे नावाचा तळेगाव पिंपरीचा एक अध्यक्ष होता. पण तो एका प्रकरणामध्ये गोवल्यामुळे त्याला राजीनामा द्यावा लागला. आणि तो त्यांचा नातेवाईकच होता. मग त्यांनी काय केलं त्या काळामध्ये, त्यांनी त्याला आदेश केलं भाऊसाहेबांनी. आदेश केलं. मग भाऊसाहेबांच्या लिडरशिप खाली काम करायला लागले. चिंतामण साळवेंना डावलून मग बाबांना? चिंतामण डावलं नाही. चिंतामण साळवे एका प्रकरणामध्ये गोवले गेले होते. काय प्रकरण असेल? लेडीज प्रकरण होतं. लेडीज प्रकरण होतं. ते जरा बंधन झालं होतं जमिनीच्या प्रकरणामध्ये. साधूचं जमीन त्याने हडप केली होती. त्याच्यात त्या प्रकरणामध्ये हडप करण्याचं प्रयत्न चालू होतं. त्याच्यामध्ये बंधन झालं. त्याच्यामुळे त्यांची समाजामध्ये बदनामी होऊ नये किंवा आपल्या समाजाकडे होती, तर त्याला एका बाजूला करण्यात आलं.
मग यायला अध्यक्ष भोकरदन तालुक्याचा अध्यक्ष कोकण तालुक्यात शेड्यूल कास्ट पेटवायचे. शेड्यूल कास्ट पेटवायचे अध्यक्ष केले. मग त्यानंतर यांचे जे कामं सुरू झाली असतील पहिल्यांदा असं नुसतं गावोगाव फिरत चालले. त्यामुळे भोकरदन जाफराबाद एकच होतं, तालुका एकच होता आणि सर्व तालुक्यामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये सोयगाव, जाफराबाद, भोकरदन, सिल्लोड असं एकत्र होतं सर्व. हा इलाका होता सर्व. तर मग यांचे नातेवाईक संबंध असल्यामुळे लोकांचे कामं करत गेले. लोकांची कामच करत असताना पुढं हैदराबाद मुक्ती संग्रामाची चळवळ सुरू झाली. नाही, आता मला प्रश्न असा आहे की आता सगळ्यात पहिली जी चळवळ होती शेकापची ती गावकीची कामं सोडण्यासंदर्भानं होती. हा बरोबर आहे, बरोबर. मृत मांस खाणं सोडा, गावकीची कामं सोडा. तर त्या संदर्भाने अशी एखादी घटना सांगता येईल का बाबाची की या गावात गेली आणि त्यांनी असं असं सांगितलं? हा केलं त्यांनी. बलुते सोडा, बलुतेचं प्रकरण केलं त्यांनी. बलुतेच्या बाबतीमध्ये केलं. बलुते मिळत देत नव्हते लोक. तिथे जाऊन लोकांना त्यांनी बलुते देण्याला भाग पाडलं. पुन्हा मेलेल्या जनावरांचं मांस खाऊ नका, हे बंद करा, याच्यामुळे आपल्याला हे झाली मानहानी झालेली आपली, हे बंद करा. अशा अनेक गावामध्ये ते गेले स्वतः. त्यांच्यासोबत काही 2-4 कार्यकर्ते असतील? नव्हते. काही नाव 1-2? वामन लिंबाजी साळे होते, वारले ते. त्याच्यानंतर एक संपत गणपत साळे होते. त्याच्यानंतर शिपोऱ्याचे कार्यकर्ते होते. बोरगावची काही मंडळी होती. आसईचे लोक होते, जाफराबादचे होते, पांडुरंग भिंगारे होते, पण ते याचे वरुडचे. त्याच्यानंतर एक आणवेचे हे होते, बरं, आणवेची काही मुली होती. गोळेगावचे लोक होते, काही बरेच लोक त्यांच्याबरोबर होते. असे बरेच गावचे लोक होते. बरं, काही महिलांचा सहभाग होता त्यावेळेला काही चळवळीमध्ये असा? महिलांचा होता. उंडणगावला होते ना, रघुनाथ दांडगेची आई जी होती, आपळाची दांडगेची मिसेस, मावस भावाची बायको सरुबाई दांडगे त्या होत्या चळवळीमध्ये. त्यांच्यासोबत मग 2-3 महिला असतील समजा? हा, त्यांच्याबरोबर महिला होतो. तर माझा गावकी समजा मृत मासाच्या संदर्भाने सोडायचा जो प्रकार आहे तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा पनिशमेंट पद्धतीनं काम त्यांना करावं लागलं. हा, बिलकुल. म्हणजे काही लोक सोडत नव्हते तर मग त्यांना काही लोकांना बहिष्कार केला, बहिष्कार नातेवाईकावर टाकला. जवळच्या आव्हाना नावाचं गाव आहे, तिथले सुपडाजी साळवे नावाचे होते. सगळ्या तालुक्यामध्ये मार्केट रोडला, गावकेट रोडला, पण तो काही सोडायला तयार कारण इन्कमचं गाव. मग त्याच्यावर बहिष्कार टाकला आमच्या भावाच्या लग्नात आणि त्यांना बहिष्कार करायचा प्रयत्न केला. त्या याच्यामध्ये फार म्हणजे त्याच्यावर फार आगारपकड केली त्या बाईनं त्यांनी. तर त्याला सुद्धा भाग करायला बऱ्याच ठिकाणी त्यांनी असं केलं, सामाजिक बहिष्कार. बरं, पंचायतीचे कामं बंद झाले त्यावेळेला का आपले चालू होते? पण ते आपली पंचायत जी असायची, जात पंचायत, आपली जात पण नाही, पण त्या काळामध्ये आपले काही मोजके लोक न्याय द्यायचेच. म्हणजे पंचायत होती तशी होती, पण जात पंचायत म्हणून नव्हती. असं उगं थोडं प्रमुख माणसं म्हणून. अच्छा, मग पुढचा जो आपला कार्यक्रम आहे म्हणजे आंदोलन आहे ते म्हणजे सरळ जमीन हस्तगत करण्याचा. मग 1953ला जो सत्याग्रह झाला भूमिहीनचा, त्या काळात पारखे साहेब हे लोक सगळे जेलमध्ये गेले, सगळे टोटल हरसूलला जेलमध्ये. त्याच्यामध्ये विठ्ठल धनराज होते सोयगावचे, कुंजाराम धनराज वरुडचे होते, पुंडलिक धनराज होते. त्याच्यानंतर पारदचे भगवानराव सोरडकर होते. त्याच्यानंतर विजय काळे म्हणून वाऊळगावचे होते. त्याच्यानंतर अजून तुमचे आडगावची काही मंडळी होती, जळगाव सप्पालचे काही लोक होते. बरेच लोक म्हणजे भोकरदन, जाफराबाद, देवगाव, आपले बदनापूर पासून हा सोयगाव हा इलाक्यामध्ये बरेच लोक आले होते. जेलमध्ये टाकलं त्यांना, तर तिथे जागा नव्हती बसायला, म्हणजे जेलमध्ये जायला. काही लोकांना त्यांनी असं ते जेलर म्हणजे माफीनामा होते, म्हणजे माफीनामा लिहून देत नाही, आम्हाला जेलमध्ये टाका. जेलमध्ये गेले, ते रिलीज झाले, नंतर सोडले त्यांना. बरं, असं काही भोकरदन तालुक्यामध्ये DCEचे पण नेतृत्व होतं त्यावेळेला, ज्यावेळेला शेकापाचं नेतृत्व होतं तर त्यावेळेला शेकाफेचं, त्यावेळेला DCEचं पण होते कोणी कार्यकर्ते तिथे? त्यांच्यामध्ये काही संघर्ष वगैरे होत होता कधी? नाही. म्हणजे पस्ताकॉमचं कोणी कार्यकर्ते? 9 मुस्लिम होते. 9 मुस्लिम होते. पस्ताकॉमचे नव्हते, 9 मुस्लिम झालेले लोक होते. तर तेच पस्ताकॉमचं काम करत असतील? हा, ते म्हणजे ते मुस्लिमांच्याच बरोबर, ते इतिहास मुस्लिम MIMच्या बरोबर काम करत होते त्यावेळेला. असे काही नावं समजा? त्यात ते होते पहा, एक तुकाराम दांडगे होते बोरगावचे, ते होते. त्याच्यानंतर एक इंगळे होते, आसाराम इंगळे. त्यानंतर माधव पगारे होते. त्याच्यानंतर कोंडराम पगारे होते. असे अनेक लोक होते त्याच्यामध्ये. तर राऊत होते. ही मंडळी रजाकार झाली होती का? म्हणजे मुस्लिम झाली, रगडे फॅमिली झाली होती आपल्या
ही तुमच्या दबडी चिखली. दबडी चिखली. तर मग याच्या विरोधात शेड्यूल कास्ट फेडरेशन प्रचार करत असेल की तुम्ही रजाकार झालं नाही पाहिजे. नाही बाबासाहेबांनी आदेश दिला. बाबासाहेबांनी मोरे साहेबांना आदेश दिला. मला असं माहिती मिळालेली की काही लोक मुस्लिम झालेले होत आहेत, तर मग त्यांना तुम्ही आपल्या धर्मामध्ये सामावून घ्या. मग 1954 साली हसनाबादला मधुकरराव कुलकर्णी यांच्या वडिलांच्या हस्ते जे नो मुस्लिम झाले होते 48ला 17 सप्टेंबर 1948 हैदराबाद स्वातंत्र्य झालं. त्याच्यानंतर 1954ला पहिली धर्म परिषद झाली आणि त्या धर्म परिषदेला भाऊसाहेब मोरे भैयासाहेब आंबेडकरांना बोलवलं होतं, पण भैयासाहेब आंबेडकर काही कारणामुळे येऊ शकले नाही. बरं, आणि मुकुंदराव आंबेडकरला बोलवलं होतं. मुकुंदराव आंबेडकर काही कारणामुळे येऊ शकले नाही म्हणून भैयासाहेब आले. दादासाहेब गायकवाड बी आले नाही त्या कार्यक्रमाला. हे भैयासाहेब आले नाही आणि मुकुंदराव बी आले नाही, त्यावेळी धम्म चळवळीमध्ये होते. पण भाऊसाहेब मोरे आले आणि त्या लोकांना मग हिंदू धर्मामध्ये सामावून घेण्यात आलं. म्हणजे आपल्या बौद्ध धर्मामध्ये हिंदू धर्म हिंदू ना 56ला बौद्ध धर्म झाला. बरोबर, 54ला हिंदू धर्म झाला. आणि मग त्याच्यानंतर 1957 साली पुन्हा भैयासाहेबांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे मुकुंदराव आंबेडकर वारल्यानंतर, बाबासाहेब वारल्यानंतर मग बौद्ध महासभेचे अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर. आता मग ही जी हिंदू धर्म सामावून घ्यायचे प्रकार होता तो आर्य समाजाच्या वतीने करण्यात आला. नाही हिंदू धर्मातच घेतलं ते. हिंदू धर्मातच आर्य समाजाची चळवळच नव्हती इकडे या भागामध्ये. ती उस्मानाबादच्या भागात होती, इकडे नव्हती. मग ज्या वेळेला कॉन्फ्लिक्ट झालं, म्हणजे मारामाऱ्या सुरू झाल्या रजाकारच्या विरोधात भारत सरकारचं सैन्य, तर त्या रजाकारामध्ये आपलेही रजाकार मारले गेले काही? नाही, आपले लोक होते. मग ते काय झालं, शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जे लोक मेंबर असतील, बरं, जे मेंबर असतील आपल्या लोकांना पकड होतं काही शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या लोकांना. परंतु ज्यांच्याकडे पावती आहे, जे मेंबर आहेत, ती पावती दाखवायची, मग त्याला सोडून दिलं त्यांनी. म्हणजे पोलीस सोडून द्यायची? सोडून द्यायची पोलीस सोडून. परंतु जे हिंदूंचं आक्रमण झालं, समजा हिंदूंनी जी हिंसा केली, तर त्यात आपले अनुसूचित जातीचे रजाकारही मारले गेले का? मारले गेले काही, मारले गेले काही. पण सगळ्या वस्तीवर असा हल्ला केला नाही त्यांनी? नाही. पर्टिक्युलर समजा त्या रजाकारांवरती? नाही, ते गावातले एस्कराला विचारते ना की या गावामध्ये कोण रजाकार आहे. महार एस्कर जे होते ना, त्याला माहित राहायचं गावामध्ये कोण रजाकार आहे म्हणून. तेच मारले गेले. सर्वसाधारण मुसलमान मारले नाही, सर्वसाधारण दलित मारले गेले. जे ऍक्च्युअली अन्याय अत्याचार करत होते, जे काश्मीरच्या बरोबर होते, त्यालाच मारले गेले. त्यांनाच मारले गेले. अच्छा, मारण्यामध्ये समजा श्रीमंत वर्गातले मुस्लिम होते जास्त का गरीब वर्गातले जास्त होते रजाकार? कोण म्हणजे जे रजाकार मारले गेले, समजा त्यातले आपल्यातले बी रजाकार जे असतील झालेले, तर त्यांचा वर्ग म्हणजे काही भागामध्ये अरब रोहिले मारले गेले. म्हणजे श्रीमंत असतील, सावकार वगैरे असतील, निजामाच्या याच्यातले ते कासिम रजवीला संबंधित असले ते मारले गेले. तेच मारले गेले. आणि काही गावामध्ये मात्र एकमेकाच्या दुश्मनीमुळे मारले गेले. म्हणजे तसा पण प्रकार झाला. त्याच्यामध्ये आपले लोक मारले गेले दुश्मनीमध्ये. बाकी दुसरं काय, ऍक्च्युअली काही लोक रजाकार नव्हते बी त्यामध्ये, पण दुश्मनीमध्ये काही मुसलमान बी मारले गेले आणि काही अदलितही मारले गेले त्यामध्ये. म्हणजे असंही झालं समजा, पण ते फार कमी प्रमाणामध्ये. पण तरी एक अंदाजानं एक आपल्या भागामध्ये कमीत कमी 2-5 हजार तरी लोक मारले गेले असतील आपल्या पूर्ण भोकरदन तालुक्यामध्ये मारले गेले. 2-5 हजार एवढी तरी संख्या असेल मारले गेले अंदाज. जे लोक गावामध्ये लूटमार करत होते, स्त्रियांची विटंबना करत होते, स्त्रियांवर अत्याचार करत होते आणि त्याला मारला लोकांना. मग ते काही असो, कोणी असो, ज्या लोक आहे. मला असा प्रश्न विचारायचा आहे की समजा आपली जी काही मंडळी रजाकार झाली किंवा शेड्यूल कास्ट फेडरेशनची कार्यकर्ते झाली. नाही, शेड्यूल कास्ट फेडरेशन नाही झाले. त्यांना नाही मारलं. नाही, त्यांना कोणाला. पण त्यावेळेला तो हिंदू धर्माच्या अंतर्गत जो काही अस्पृश्यतेचा व्यवहार होता तो कायम होता. मग त्यावेळेला असं काही समजा बाबाच्या कालखंडामध्ये किंवा तुम्हाला असं आठवतं लहानपणी की एखादी अशी घटना घडली अन्याय अत्याचाराची आपल्यासोबत, असं काही एखादी घटना आहे का? नाही, एक घटना अशी घडली होती. वाडी खुर्द तालुका भोकरदन येथे एक बलुत्याचं प्रकरण घडलं होतं. मग ती सवर्ण मंडळी बलूत देत नव्हती? बलूत देत नव्हती. तर ती केस भोकरदन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट लॉ झाली. बरं, ती 1953ची घटना असेल, 52-53. तर त्या काळामध्ये भोकरदन कंप्लेंटमध्ये ते एन.डी. पगारे त्या काळामध्ये सेक्रेटरी होते. एन.डी. पगारे तिथं आले, बाबा ते भेटले त्या PSIला आणि मग त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. सवर्ण मंडळीवर दाखल झाला. मग ते त्या फौजदारांनी त्याला दबाव टाकून ते बोलत त्याला भाग पाडलं. निकालच लागला त्या दिवशी.
बलुते द्यायला भाग पाडणं म्हणजे आपण हिंदू धर्माचा भाग असण्यासारखाच प्रकार आहे ना. आपण काही स्वतंत्र नाही झालं समजा. नाही, पण ठीक आहे, पण ते संघर्ष झाला समजा, संघर्ष. एक आर्थिक संघर्ष तिथं उभा राहिला समजा. मग नंतर यानंतर जो प्रकार येतो तो धर्मांतराच्या परिषदेत. मग भोकरदन तालुक्यात काही धर्मांतर परिषदा झाल्या का नंतर नाही, बौद्ध धर्माच्या? 1956ला ही मंडळी याला नागपूरला गेली. म्हणजे कोण कोण? बाबा पण गेले? बाबा, त्यानंतर सदाशिव, 2 भाऊ गेले. एक रायमान सकाराम पारखे आणि एक सदाशिव दगडू पारखे, चुलत भाऊ, सगळे दोघांनी गेले. आणि बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या याच्यामध्ये ते सोहळ्यामध्ये सहभागी झाले. हे 7 भाऊ होते. 7 भाऊ, चुलत भाऊ, सगळे भाऊ, 7 भावाची मुलं, 7 भावातून आले ते. त्यांनी आमच्या घरामध्ये आमची जी आजी होती ती वारकरी संप्रदायाची, आमचा आजोबाही वारकरी संप्रदायाचा. ते पंढरपूरला पायी जायचे, पंढरपूरला जायचे. पण तिथून ते आल्यानंतर ते म्हणे आता हे देवगीव आपल्या घरात जे आहे, आमच्या घरामध्ये जगातले म्हणजे हिंदू धर्मातले जेवढे देव असेल तेवढे आमच्या घरात, जेवढे असेल तेवढे जवळपास माझ्या माहिती एक गाडीभर देव असावे असं माझा एक अंदाज. मग ते वादविवाद झाले. मोठा भाऊ जो होता रामा दगडू पारखे, सर्वात मोठा कारभारी होता, मोठ्यातून त्याचा मुलगा होता. तो म्हणले बा आम्ही, हे म्हणले आम्ही दूध झालो आहोत बाबासाहेब बरोबर, आता आम्ही देवागिरी मानणार नाही, हे फेकून दे, याला घरात ठेवू नको. वादविवाद झाला. तर त्या काळामध्ये काय असायचं की मावस भाऊ, आते भाऊ हे प्रमुख राहायचे सल्लानामा करायला किंवा असे. ते वेगळं भाऊ, आम्ही वेगळं होतो बा, आमची जमीन आम्हाला वेगळं जायचे. आता आमच्या आईवडिलाचं जे आहे आम्ही तेच मानू, आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही असं मोठा तो बोलला. म्हणजे वादविवाद झाल्यानंतर मग त्यातले प्रमुख जे होते, जे महार होते, श्रीमंत नातेवाईक होते मोठे, तर ते दाऊदपूर नावाचं गाव होतं. दाऊदपूर तिथे मगरे नावाची फॅमिली होती. नाथा मगरे, सीताराम मगरे, भानदास मगरे, हे 3 भाऊ होते. नाथा मगरे हा प्रतिष्ठित माणूस होता भागामधला आणि आमच्या नात्यातला बी. आणि सीतारामला आमची आते दिलेली. तर त्यांनी सांगितलं बाई हास्याच्या करू आले, तुम्ही या आणि काहीतरी याच्यावर तोडगा काढा. मग बाकीचे काही जे मोठे मोठे श्रीमंत सोयरे होते, जमीनदार होते, यांचे नातेवाईक त्याला बोलवलं. त्या गावामध्ये त्याच्या घरामध्ये खूप खलगल मारला येतात किंवा हे असं म्हणतात, ते तसं म्हणतात. तडजोड झाली. तडजोड झाल्यानंतर मग एक काम करा, भंडारा करा. मग 2 पल्ले साळी कुटण्यात आली आणि मग जितकी आमची सोयरी असेल, ज्या ज्या गावामध्ये असेल, त्याला पाचारण करण्यात आलं, बोलवलं. आणि ते त्या देव जे होते घरामध्ये त्याच्यावर ते दही आणि ते भात टाकून त्यांना टाकलं. त्याला ते काय थंड का गरम करत नाही केलं त्यांनी. आणि मग ते सगळं गाडीमध्ये भरलं. आणि आमच्या शेताजवळ एक नाला आहे, त्या नाल्यामध्ये नेऊन टाकण्याचा निर्णय झाला. पण तो म्हणला की माझ्या आईची ही समय त्याला 24 वात आहे, ती दगडाची खोडलेली होती, एवढी राहते म्हणे माझ्या आईची आठवण, तेवढी त्याला ठेवली. आणि बाकी सगळे देव बरं हे सगळे बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर नाल्यात नेऊन टाकले. नाल्यात नेऊन टाकल्यानंतर तिकडं चर्चा सुरू झाली. मग बौद्ध लोकांचे जे लोक गेले होते, मग ते एकमेकाला बोलायला भेटायला लागले. किंवा वाडीच्या पारख्यांनी असं केलं, तसंच केलं. गावागाव मटण खाणं बंद करणं, हे करणं ते करणं, एक विंगच काढली त्यांनी. येडोबा साळवे नावाचे वाकडीचे जे खाते होते, ते 10-15 पोरं ज्यावेळेस कॉलेजचे होते, त्या पोरांना हे करून सांगितलं गावा बाजारमध्ये जा आणि जी स्त्री मटण घेईल, पहिलं तर मटण गेली की त्याला मारा, फेकून द्या, हे करा ते करा. मग फेकफाक सुरू झाली. मग घाबराट झालं. त्याच्या पाठी मग सगळी प्रेरणा भाऊसाहेब मोरे आणि रायबन पारखे यांची दोघांची. कारण भाऊसाहेबांचं आधीच रायबन पारखेला, रायबन पारखेचा आधीच येडोबा साळव्याला. ती येडोबा साळवी करायची, ती नाती गाठली. मग पुढे चालून 1957 साली ज्यावेळेस पहिल्या शाळा सुरू झाल्या महाराष्ट्रामध्ये, मग पहिले शिक्षक हिलाल गंगाराम पाटील म्हणून आंबळनेरचे आले.
आणि आम्ही चौघं भाऊ पहिल्याच दिवशी शाळेमध्ये गेलो. आमचा जो मोठा भाऊ बँक ऑफ बडोदा बँक रामाचा मुलगा आहे, तो जरा एक वर्षभर बहिणीचे शिकला होता गावठी शाळेमध्ये, तर त्याला पहिलीमध्ये टाकलं आणि आम्हाला तिघा भावाला बालवर्गामध्ये टाकलं. मी नामदेव रायबान पारखे, रायबान सकाराम पारखेचा मुलगा आणि श्रीरंगराव पारखे जो PSI मध्ये टाकला. नामदेव पारखे आता वारले. आम्ही चौघजण शाळेत गेलो. एक MSc मॅथमॅटिक्स झाला, एक MA पॉलिटिकल सायन्स झाला, एक BSc झाला आणि मी शिकलो मी पुढे झालो. ते तिन्ही अधिकारी झाले. आता मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की सांस्कृतिक जी सिद्धी आहे ती आपल्या गावामध्ये, आता रायबान पारखे पुढारी आहेत, तर त्यांनी निळा झेंडा वगैरे कधी लावला, काय कालखंड असेल तो लावायचा? निळा झेंडा लावण्याचा कालखंड जो आहे ना, एक अंदाज म्हणजे धर्मांतर करून आल्यावर लावला की धर्मांतराच्या आधी लावला? नाही, धर्मांतर करून. धर्मांतरानंतर 56च्या नंतरच झालं. मग सर्वसाधारण झेंडे वगैरे लागले सगळ्या मराठवाड्यामध्ये? 56च्या नंतर. 56च्या नंतरच लागले. 56 बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतरच मराठवाड्यामध्ये झेंडे लागले. त्याच्या आधी नाही? त्याच्या आधी नव्हतं. मग त्याचा संघर्ष वगैरे काही सुरू झाला का झेंड्याचा? झेंडे लावल्यामुळे गावकरी लोकांशी काही विरोध वगैरे कुठं गावात? थोडा भीम जयंती सुरू झाल्यानंतर विरोध सुरू झाला गावामध्ये झाला थोड्याफार गावामध्ये. पण मग हे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे कार्यकर्ते जायचे, समजून सांगायचे, पुन्हा तडजोडी करायच्या. काही जास्त त्याला अग्रेसिव्ह भूमिका घेतली नाही हिंदू लोक. नाही घेतली. भीम जयंतीचे संघर्ष समजा केव्हा सुरू झाले? नाही, भीम जयंतीचा संघर्ष तर फार नंतर सुरू झाला. 70 नंतर का? 70च्या नंतर. 70 नंतर. त्यानंतरच वादविवाद गावामध्ये? नाही, भीम जयंतीचा जो संघर्ष आहे तो पॅन्थर स्थापन झाल्यानंतर. म्हणजे आधी नाही समजा? आधी जयंत्या होत होत्या समजा, फक्त आपल्या वस्तीत होत होत्या, बाकीच्या गावात जाण्याचा काही प्रश्न नव्हता? नाही, गावात जाण्याचा काही प्रश्न नव्हता, वस्तीमध्येच व्हायचं. मग गावात जात नसल्यामुळे संघर्ष होत नसतो? अन्याय अत्याचाराच्या काही घटना घडल्या. सिरसगाव प्रकरण 64 साली घडलं. पिंपळगाव रेणका 1957-58 घडलं. पिंपळगाव रेणकाईचं काय प्रकरण? ते प्रकरण असं होतं की एक देशमुख होता आणि पुंडलिक बोर्डे नावाचे एक आपले मिलिटरीमॅन नातेवाईक होते. तर त्या गावामधला जर देशमुख मारलेला होता, दारू पिलेला होता तो, आणि त्याच्या समोरून ते गेले. मिलिटरीमॅन माणूस कशाला कोणाला जोहार ना राम राम करणार, काही करणार म्हणून तो गेला समोरून. तो चिडला तो, त्याला वाटलं मी एवढा मोठा प्रतिष्ठित माणूस आहे. तो भगवंतराव गाड्याचा नातेवाईक होता. ते गावातले जे पारावरले लोक होते आणि मला राम राम नाही केला, श्यामश्याम नाही केला म्हणजे केला, त्यानं त्याच्या बाबाला मारलं. त्याच्यामुळे तो चिडला आणि त्याचं मर्डर केलं त्याने. मारून टाकलं. त्याच्यानंतर प्रतिक्रिया आली असेल त्यांच्याकडनं? हा, त्याची प्रतिक्रिया आली. मग ते काय हकीकत मेकत कसं होतं ते, तो जो भाग होता भगवंतराव गाडे जो होता ना, त्याचा काही रोल नव्हता त्याच्यामध्ये. तो सरळ माणूस होता. पण आपलेच काही माणसं जे होते ना त्या काळामध्ये, त्यांनी त्या गावच्या लोकांच्या विरोधात म्हणा, त्यांच्या विरोधात म्हणा, काहीतरी एक अफवा उडवली की मग प्रत्येक गावातून 2-3 मार कापा. अच्छा, दसऱ्याचा दिवस होता. पण तसं नव्हतं ते बरं. पण ते आता त्यावेळेस काय होतं की भगवंतराव गाडे म्हणजे एक फार मानलेले मंत्री, वनमंत्रीच होते. वनमंत्री. त्यांना बदनाम करण्यासाठी काही राजकीय विरोधकांनी ते षडयंत्र रचून ते बदनाम केले. आपले बी काही माणसं होते. अच्छा, म्हणजे हस्तक समजा त्यांची हस्तक आपल्या हातात दोघांनी मिळून ते केलं सगळं. मग तुमचा चळवळीमध्ये कसा प्रवेश झाला? हा, बरोबर. मी चळवळीत माझा प्रवेश झाला की 1962 साली भगवंतराव गाडे विरुद्ध भाऊसाहेब गावंडे पिंपळगाव प्रकरणापासून नंतर कलम आणला मराठामध्ये आपल्या लोकांना. पिंपळगाव प्रकरण घडलं त्यावेळेस फॅक्शन झालं. जाफराबाद, भोकरदन, सिल्लोड, सोयगाव या भागात. आणि मग तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी विचार असायचा की बाबा भगवंतराव गाड्यांचं हे नातेवाईक असल्यामुळं गाडेसाहेबाला आपण सांगू सुद्धा गाडेसाहेब काही ऐकण्याच्या मनस्थित नाही. मग आपण काय करायचं, आपण यांच्या विरोधात काम करायचं, म्हणजे निवडणुकीत पाडा येतो असं महार कुटुंबातल्या सगळ्या लोकांचं ठरलं. प्लस काही मराठ्यांचं. मग क्रांतिसिंह नाना पाटील, भाऊसाहेब गावंडे उभे राहिले संयुक्त महाराष्ट्राच्या चिन्हावर, अखंडराव चिन्हावर. आणि क्रांतिसिंह नाना पाटील आले तिथे. क्रांतिसिंह नाना पाटील आले तर भोकरदन तहसीलच्या शेजारी
बन्सी शेठ राजपूतांचे हॉटेल होते, त्या हॉटेलवर त्याजवळ थांबलेले होते. तर मी त्यावेळेस माझ्या काकांना मोठा मुलगा नसल्यामुळं मी त्या कार्यकर्त्याला पाणी द्यायचं काम करतो. त्यावेळेस साहेबराव लोखंडे सुद्धा उभे होते. तर क्रांतिश्री नाना पाटील शक्तीयावर भाषण करायचं. मी आणि किसन पगारे, किसन सिन्हाजी पगारे, त्याची सून आता सध्या नगराध्यक्ष आहे, तिचा सासरा आम्ही त्यांना स्टेजवर न्यायचं न्यायचं होतं. मग ते काकाचा मी मोठा असल्यामुळं मला ते मुलगाच म्हणून समजा, त्यांना मुलगा नव्हता. नामदेव हा लहान होता माझ्या, पण त्याच्या माझ्यावर जादा प्रेम होतं भावाला. ओळखत मी नाही बरेच लोक की हा मुलगा म्हणून. त्याच्याबरोबर मी यायचो, औरंगाबादला यायचो, RPIच्या मिटिंगला यायचो. माझ्या वाढत मी पुढं शिक्षण संत तुकाराम वसतिगृहात आलो, ॲडमिशन घेतलं. सरस्वती भवनला मी शिकायला होतो. मग त्याला ते RPIचे जे लोक होते त्यांचा माझा संपर्क आला, वाढत गेला. त्यावेळेस भाऊसाहेब मोरे, उत्तमराव वावळे ही ती मंडळी होती, मोठे प्रधान, हरिराव सोनवणे, त्यांच्याबरोबर लागून बरोबर या तुम्ही, त्यांची ओळख झाली माझी. मग मी पुढं 1968 साली अमरवाड्यामध्ये गौतम बुद्धाचा पुतळा फुटला, औरंगाबाद. तर तिथं नामदेवराव मुनवर म्हणजे शंकरराव मुनवर जे मिलिंद कॉलेजमध्ये रजिस्ट्रार होते, त्यांचे भाऊ रेल्वेचा झेंडा दाखवण्यासाठी ते नोकरी होती त्यांच्याकडे, रेल्वेच्या गार्डमध्ये काहीतरी गार्ड नोकरी होती. ते एकनाथ बादाडीचे नातेवाईक असल्यामुळं, रिलेटिव्ह असल्यामुळं आम्ही संध्याकाळी जेवण झाले की 5-5:30ला आम्ही फिरायला जायचो. गणपत आरके, आम्ही 2-3 सुखदेव आरके, सिल्लोडची काही मुली होती, त्याच्यावर विद्यार्थी जायचो. आणि एक राठोड होता आपल्या दगडूशेठचा साला, दगडूशेठचा साला, आम्ही फिरायला जायचो. त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही बसत. त्या काळात भगत नावाचे एक रेल्वे स्टेशन मात्र, त्यावेळेस टेलिफोनची व्यवस्था फक्त रेल्वे लाईनवर होती, गावामध्ये नव्हतं काय. त्यावेळी गावामध्ये फोन होती तिकडे. तर आम्ही संध्याकाळी 5-5:30, 5:45 दरम्यान त्या स्टेशनवर बसलो असतं. त्या नामदेवराव म्हणून मी ज्या घेऊन केला, अरे काय म्हणे दाजी, तिथे गौतम बुद्धाच्या पुतळ्याचा बोट तुटलं म्हणे, काय माथे फिरू पोरांना असं केलं म्हणे. तर आम्ही तर नोकर आहे म्हणे, आम्ही काही करू शकत नाही, पण तुम्ही काही करा विद्यार्थी म्हणून. आम्ही त्याच्याकडे गेलो, त्या रेल्वे स्टेशन मास्तर, ते आपल्या समाजाचे हे मला माहीत होतं. आपली काही ओळख नव्हती, पण माहीत होतं की बा रेल्वे स्टेशन मास्तर हे नागपूरचे नागपूरचे. तिकडे गेलो ना, साहेब अशी परिस्थिती. त्यावेळेस शांताबाई दानी आमदार होते. शांताबाई दानीची आमच्या काकाची, भाऊसाहेब मोरेची संबंध ओळख असल्यामुळं मी त्यांना विनंती केली की शांताबाई दानीला आम्हाला फोन करा. शांताबाई दानी नाशिकला आमदार होते, नाशिकच्या MLC होते. ते कुठं राहतात म्हणजे रमाबाई आंबेडकर वसतिगृहामध्ये, तिथे संचालिका आहे. तर म्हणजे रेल्वे स्टेशनला मी निरोप देऊ शकतो टेलिफोनवर, कारण आमची लाईन फक्त रेल्वे मार्गावर आहे, बाहेर नाही आम्हाला काही बोलणार. आम्ही बोललं तर व्यवस्था करतो, पण तिथपर्यंत निरोप द्यायला सांगायची कमी शक्यता. मग त्याने आम्हाला 5 रुपये दिले त्या काळात. आम्ही मूनलाईट जवळ समोर नूतन कॉलनीमध्ये टेलिफोन ऑफिस, तिथं बाबू गेनू जाधव नावाची वालशाची आमच्या वडिलाची, म्हणजे आमच्या पारखे साहेबाची साले चिरंजीव, हे तिथं नोकरीला होते कार ऑफिसमध्ये. ते आता नातेवाईक लागायचे, ते आम्ही मग कशी आले म्हणलं असं. त्यांनी काही पैसे नाही घेतले, त्यांनीच टेलिग्राम केला, पण माझ्या नावाने केला. त्यात कंसात लिहिलं रायबान पारखी यांची पुतणी, आणि अजून 1-2 लोकांची नावं लिहिली. ते शांताबाई दानी तुला कळालं.